नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 8 आज आपण अभ्यासणार आहोत. हे प्रकरण अर्थशास्त्राशी परिचय या घटकाशी निगडित आहे. आपण आमचा एजे जोहंट या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात पाठाच्या अभ्यासाला. आपण आपल्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवत असतो. आपले येणारे उत्पन्न व होणारा खर्च यांचा ताळमेळ घालण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ करण्यातून अर्थशास्त्र या संकल्पनेचा उदय झाला. अर्थशास्त्र ही संज्ञा ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून झाली आहे. याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा होतो. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेच साम्य आहे. वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा हे अर्थशास्त्रामुळे समजते. विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. लिओनल रॉबिन्सन यांच्या मते अमर्याद गरजा म्हणजेच हाव आणि मर्यादित, दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. विद्यार्थी मित्रांनो, कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते तसेच गावाचे, शहराचे, राज्यांचे, देशाचे व जगाचे देखील आर्थिक व्यवस्थापन असते. भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण तसेच वस्तू व सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था होय. जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. ते म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. आपण आता या एक अर्थव्यवस्थेचा अभ्यास करूयात. पहिल्यांदा पाहूयात भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते. कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असते. पुढील देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. त्यामध्ये जर्मनी, जपान आणि अमेरिका या 3 देशांची अर्थव्यवस्था भांडवलशाही स्वरूपाची आहे. पुढील अर्थव्यवस्थेचा प्रकार आहे तो म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजेच सरकारी मालकीचे असतात. सामाजिक कल्याण साधने हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू होय. पुढील देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. त्यामध्ये चीन व रशिया या 2 देशांचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढील जी अर्थव्यवस्था आहे ती आहे मिश्र अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेचा सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व असते. या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा सहसंबंध राखला जातो. पुढील देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. त्यामध्ये भारत, स्वीडन आणि ग्रेट ब्रिटन किंवा युनायटेड किंगडम यांचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेची काही प्रमुख वैशिष्ट्ये पाहूयात. ती याप्रमाणे सांगता येतील. 1. राजकीय सार्वभौमत्व. त्यानंतर विविध प्रकारचे व्यवसाय, लोकसंख्या आणि नैसर्गिक साधनसंपत्ती आणि भौगोलिक क्षेत्र ही अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये होती. अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण. सध्याची आर्थिक धोरणे ही अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहेत. जागतिकीकरण म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मिती होय. वैश्विक अर्थव्यवस्था ही सीमारहित अर्थव्यवस्था असते, ज्या ठिकाणी नैसर्गिक साधनसंपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशांच्या सीमापार जात असतो. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय. यामध्ये मुक्त व्यापार असतो व गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकली जातात. आपण आता पाहूयात अर्थव्यवस्थेची कार्य.
प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगळी असते. तरीही प्रत्येक अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्य ठरलेली असतात. ती कार्य पुढीलप्रमाणे आहेत. कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे याचा निर्णय घेणे, उत्पादन खर्चात जास्तीत जास्त काटकसर करणे, राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक व आर्थिक न्यायानुसार वाटप करणे, भविष्यकाळातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे, उत्पादन कोणासाठी करावे याबाबत निर्णय घेणे. अशा प्रकारे अमर्याद गरजा व मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थव्यवस्थेत केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून कमेंटमध्ये कळवा. आमचा चॅनल एजे जिओ हंट याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.